पहिलाच तसा पाहता माझ्यासाठी मला ऑफर झालेला पहिला सिनेमा आणि त्यात इतका चांगला रोल, इतकं चांगलं कॅरेक्टर करायला मिळालं. त्या कौतुकासाठी मला अनेक गोष्टींना नाही म्हणावं लागलं आणि अनेक वेळेला नुकसान सोसावं लागले. मला वाटतं की दिग्दर्शक म्हणून मी माझं काम करत राहावं. ट्रोलिंग करणारे ट्रोलिंग करतील. पोलिसांनी नेहमी मदत केली आहे आणि फार प्रेमानं वागवलं आहे, मला फार आदराने वागवलं आहे. सिनेमावर बोलू काही मध्ये आज मॅजिक सिनेमाची टीम आली आहे. तुमचं खूप खूप स्वागत राजश्री मराठीवर. रवी सर, पहिलाच सिनेमा आहे आणि पहिल्याच सिनेमात काय मॅजिक दाखवणार आहात? पहिला सिनेमा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे कम्प्लीट. विषय बरेच वर्षांनी मराठीमध्ये येतोय आणि त्याची उत्सुकता आहे लोक कशी ॲक्सेप्ट करतील ते. हेच मॅजिक आहे. पण पहिला सिनेमा आहे आणि काय म्हणतात, आतापर्यंत सगळ्या गाजलेल्या मालिका तुमच्या नावावरती आहेत आणि सिनेमा करताना आता काय जबाबदारी आहे? मुळात आपण मालिका करतो त्या कौटुंबिक असतात. सो पहिला चित्रपट करताना मला डेफिनेटली तसा सब्जेक्ट करायचा नव्हता. सो मग जॉनर कुठला, आपण काय करता येईल, अशा एका कथेवरती आम्ही बरेच दिवस काम करत होतो. सो थ्रिलर जॉनर निवडून की वेगळं चित्रपट करायचा तर तो वेगळ्या तऱ्हेनेच केला पाहिजे आणि तो सब्जेक्टही वेगळा दिसला पाहिजे. सो स्वतःला आजमावून पण बघायचं होतं. सो प्रयत्न केला आहे, बघूया. जुई, तुझं खूप खूप स्वागत आणि खूप सुंदर सुंदर सिनेमे तुझ्या वाट्याला येतात. खूप छान मालिका तू करतीयस. हा सगळा प्रवास तुझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये मॅजिकचा एक काय म्हणतात, मॅजिकसारखा एक सिनेमा तुझ्या हाती मिळणं? मला असं वाटतं की सुरुवात मॅजिकपासूनच झाली आहे, कारण मी चित्रीकरण झालेला हा माझा पहिला सिनेमा आहे. त्यामुळे तेव्हा सगळंच नवीन होतं माझ्यासाठी. पण मला असं वाटतं मॅजिक या सिनेमामुळे इतक्या छान लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली. त्यानंतर पहिलाच तसा पाहता माझ्यासाठी मला ऑफर झालेला पहिला सिनेमा आणि त्यात इतका चांगला रोल, इतकं चांगलं कॅरेक्टर करायला मिळालं. तर मला वाटतं त्यानंतर असं होतं की आता ह्याच्यानंतर छानच काम करायचं आहे ह्याच्यापुढे आणि तो अनुभव गाठीशी ठेवूनच पुढे तसे प्रोजेक्ट्स करत गेले. येस. मला असं वाटतं की एखादा सिनेमा किती छान आहे त्याचा एक निकष असतो, ते म्हणजे जितेंद्र जोशीने तो सिनेमा निवडणं. त्यामुळे तू हा सिनेमा का निवडलायस? धन्यवाद. तुम्ही आत्ता जी प्रतिक्रिया किंवा जे एक कौतुक केलं, त्या कौतुकासाठी मला अनेक गोष्टींना नाही म्हणावं लागलं आणि अनेक वेळेला नुकसान सोसावं लागले. पण मला असं वाटतं ते त्या वेळेपुरतं नुकसान असतं. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, एका मोठ्या काळामध्ये लोक तुम्हाला जोखत असतात. तर धन्यवाद, तुम्ही हे बोललात. मी कसा निवडला किंवा का मी नाही निवडला, या चित्रपटानं मला निवडलं. म्हणजे लेखक, दोन्ही लेखक अभिषेक देशमुख, योगेश विनायक जोशी आणि ज्याची कथा आहे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर, या तिघांनीही मला निवडलं. म्हणून मी या चित्रपटात आहे. अर्थातच त्याची संहिता ही इतकी दमदार संहिता होती आणि अशा पद्धतीचा सिनेमा आपल्याला चालून आला आहे आपल्याकडे म्हटल्यानंतर एक परीक्षाच होती नट म्हणून, की हे कसं काय आपण करू शकणार आहोत. एकतर जितक्या गुंतागुंतीची ती व्यक्तिरेखा आहे, ती गुंतागुंत सहजगत्या न दाखवता, म्हणजे लोकांना ती सहजगत्या न कळता नंतर त्याचा उलगडा होणं आणि तो उलगडा झाल्यानंतर जर त्यांनी परत विचार केला, सुरुवातीपासून चित्रपट बघितला की अच्छा, हा माणूस सांगत होता आपल्याला त्याच्या वर्तणुकीतनं, त्याच्या देहबोलीतून, त्याच्या संपूर्ण असण्यातून ते व्यक्त झालं होतं. पण ते शेवटी लोकांना त्याचा उलगडा होईल त्या रहस्याचा. तर मला असं वाटतं की ती भूमिका ह्या तिघांनी मला निवडलं, त्यामुळे ही भूमिका मी करू शकलो. आणि वेगवेगळ्या लवकर स्वतःचा कंटाळा लवकर येतो म्हणून वेगवेगळ्या भूमिका करायला आवडतात. आणि एकच जन्म आहे, एका जन्मात वर्षाला 365 दिवस आहेत. तर त्यामुळे कधी कधी चित्रपट बनतात, ते येत नाही, यायला वेळ लागला. तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत वेगवेगळं काम करत राहावं अशी इच्छा आहे. कारण स्वतःला बोर होतो फार पटकन, निकृष्ट वाटायला लागतं काहीतरी, म्हणून बाकी काही नाही. रवी सर, पुन्हा एकदा मी त्याच विषयाकडे येईन. एकतर आई कुठे काय करते सारखी
गाजलेली मालिका आता संसार माझा रेखीते एकीकडे कौटुंबिक विषयाला हात घालत असतानाच मॅजिकसारखं एक सायकोलॉजिकल थ्रिलर डोक्यात कधी आला, कुठून आला किंवा त्याची सुरुवात कशी झाली? अ, माझ्या एका जवळच्या व्यक्तीला मी अत्यंत जवळून बघितलंय की एक गिल्ट आल्यानंतर काय होतं ते. आम्हाला कळत नव्हतं त्याच्याबरोबर असताना की त्या माणसाला गिल्ट आलाय तो. पण तो त्या अ, सगळ्या गिल्ट घेऊन तो जगत होता. सो ते मी खूप जवळून बघितलंय. त्याच्यातनं त्या माणसाचं पुढे काय झालं हेही आम्हाला माहिती आहे. माणूस जोपर्यंत स्वतःला गिल्ट आलाय किंवा त्याच्यातनं तो जातो हे समोरच्याला सांगत नाही तोपर्यंत समोरच्यालाही ते कळत नाही. सो त्याच्यावरती काहीतरी लिहावं, काहीतरी करावं अशा तऱ्हेचं मनात बरेच दिवस चालू होतं. आई कुठे काय करत असतानाच अभिषेक देशमुख तो एक चांगला लेखक पण आहे. सो आम्ही बऱ्याच वेळेला बोलायचो त्याच्यावरती की अशा ह्याच्यावर काही करता येईल का? ही गोष्ट आहे. मग ती आपण कशा तऱ्हेने मांडू शकतो? आणि मग ते बोलता बोलता योगेश विनायक जोशी सारखा म्हणजे योगेशचं लेखन फारच वेगळं आहे. तो मोजक्या शब्दांमध्ये चित्रपट लिहितो. सो त्या दोघांना त्या लक्षात आलं की आपण अशा तऱ्हेने ही गोष्ट मांडू शकतो आणि हे कमर्शियल म्हणजे सायकोलॉजिकल थ्रिलर कमर्शियली घेऊन आपण तो करू शकतो. सो ते आई कुठे काय करतेच्या दरम्यानच ही कॉन्सेप्ट डेव्हलप झाली आणि आई कुठे संपताना आमचं पिक्चर म्हणजे चित्रपटाचं शूटिंगही आमचं संपलं होतं. त्याच्या पुढची प्रोसेस तर आपल्याला वेळ गेला आम्हाला. पण त्या दरम्यान त्या 2 वर्षामध्ये आम्ही ते स्क्रिप्ट लिहिलं. जुई तुझ्याकडे येईन मी. एकतर हा सिनेमा सस्पेन्स आहे आणि आत्तापर्यंत आम्ही ट्रेलर जो बघितला त्याच्यात तुझी भूमिकाही आम्हाला काहीशी सस्पेन्स राखून ठेवलेली वाटते. तर मला असं वाटतं की ठीक आहे ते आता राहणारच आहे सस्पेन्स, पण मला असं वाटतं त्याच्याविषयी तू थोडं उलगडा करावास. हा खरंच इतका कठीण प्रश्न वाटतो मला, कारण खरं तर उलगडा असं नाही करू शकत. पण मी असं म्हणेन की ट्रेलर बघितल्यानंतर जो प्रश्न पडत असेल की नक्की काय आहे, रिव्हेंज ड्रामा आहे का, की नक्की म्हणजे तेच आम्ही म्हणतो की तो पोलीस आहे त्याचं नक्की हिच्याशी असलेलं काय नातं आहे, मग ते अत्तर काय. सो मला असं वाटतं इतके एलिमेंट्स आहेत फिल्ममध्ये आणि त्यातलं हे जे कॅरेक्टर आहे रिद्धी नावाचं जे मी साकारलं आहे तिच्या सराउंडिंग पण खूप सस्पेन्स आहे. आता त्या पात्राबद्दल खरं तर खूप जास्त नाही सांगू शकत, कारण तीच खरी गंमत आहे जी फिल्ममध्ये तुम्हाला 1 जानेवारीला बघायला मिळणार आहे. पण इतकंच सांगेन की खूप ग्रिपिंग स्टोरी आहे ही आणि हे कॅरेक्टर खूप इम्पॉर्टंट आहे आणि मला असं वाटतं ह्याचा जो क्लायमॅक्स आहे तो बघितल्यानंतर ऑडियन्सला खरंच कळेल की नक्की ते पात्र काय होतं आणि काय आहे. तर इतकंच सांगेन आत्ता तरी. जितू दादा, पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आहे. याच्या आधी तू पोलीस अधिकारी साकारलेला आहेस. पोलीस अधिकारी साकारताना काय खऱ्या अर्थानं तुझा कस लागतो, त्याचा अभ्यास कसा असतो? कारण की प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याचं कॅरेक्टरायझेशन वेगवेगळं आहे. या पोलीस अधिकाऱ्यावरती किती मेहनत घ्यावी लागली? मेहनतीचं असं आहे की ती तुम्ही जितकी घ्याल तेवढी कमी असते. कधी कधी एकतर पोलीस अधिकारी पोलिसी डॉक्टर वेशभूषा सगळ्यांची कदाचित सारखी असेल पण आतमधला माणूस वेगवेगळाच असतो. त्याप्रमाणे हा इथे सुद्धा असलेला पोलीस अधिकारी जो आहे तो आजपर्यंत असा पोलीस अधिकारी मी साकारलेला नव्हता. एक त्याच्या हातून गोष्ट घडली आणि त्याला आलेलं गिल्ट, त्याला अपराधीपणाची भावना, ती भावना त्याला कुठपर्यंत घेऊन जाते, त्याच्या मनातली जी काय त्याची भूक आहे, वखवक आहे, त्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि ती हवी आहे म्हटल्यानंतर तो कुठल्या थराला त्याला बळी पडतो, तो कुठे घेऊन जातो स्वतःला. एक नीट स्थिरस्थावर असलेलं आयुष्य अधिक काय म्हणू त्याला यशाची ती चमक, त्याला त्याच्या लेखी जे यश आहे त्या यशाच्या मागे जात असताना एका निरपराध माणसाचा बळी जातो त्याच्या हातून आणि मग पुढे त्याला त्याच्या आयुष्यात काय कलाटणी येते आणि ती त्याला कुठे घेऊन जाते याविषयीची. आता कसं आहे ना, रहस्यमय चित्रपट असल्यामुळे त्याच्याविषयी सगळं सांगू शकत नाही आणि ते हातचं राखून काय बोलावं हेही पण कळत नाही. ही तारंबळ उडते आमच्या प्रत्येक मुलाखतीत हेच होतं आहे. परंतु एवढं निश्चित सांगेन की
जितकं ट्रेलरमध्ये दिसतंय त्याच्यापेक्षा अधिक काहीतरी आहे त्या चित्रपटामध्ये. आणि कस लागला बुवा ते काम करत असताना. हे नेमकं हे कसं काय याचं अ, 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 म्हणजे ते 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 तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं आहे. ते कापलं पण गेलं नाही पाहिजे, पडलं पण नाही पाहिजे आणि धारेवर तर चालायचं. अशी सगळी नामी शक्कल आहे ती. पण झालं बुवा ते. कारण ज्या ज्या महोत्सवांमध्ये चित्रपट गेला, तर तिथे नावाजलंही गेलं, काय बक्षीसही मिळाली. तर त्यामुळे लोकांना आवडतंय ते असं वाटते. बघूया. खरी परीक्षा आता आहे. महोत्सव संपले. ज्यांच्यासाठी बनवला चित्रपट ते आता बघणार आहेत 1 तारखेपासून. पण खऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत कधी तुझा संपर्क आलाय का? त्यांच्याशी कधी भेटणं झालंय का? किंवा त्यांच्यासोबतचा एखादा तुझ्या आठवणीतला किस्सा आहे का? खऱ्या पोलिसांना खूप वेळा भेटलोय. रादर आज अनेक पोलीस मित्रही आहेत आणि आपले मुंबई पोलीस तर म्हणजे आपण कुठेही असलो तरी कोरोनाच्या काळामध्ये किंवा आत्ताही म्हणजे पार घरापर्यंत सोडायला आलेले आहेत. कित्येकदा लोकांना वाटलेले अरे पोलीस स्टेशनला अटक झाली की काय याला इतपत. आणि पोलीस कसे आपले महाराष्ट्र पोलीस जे आहेत ना, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस जोरदार पार्टी आहे. म्हणजे फार जबरदस्त ते असतात. एकदा आम्ही अरुण नलावडे एक नाटक डिरेक्ट करत होते राज्यनाट्य स्पर्धेसाठी. तेव्हा सगळे पोलीस बांधव त्याच्यात होते. मी त्यांना त्यांचा सहाय्यक म्हणून काम करत होतो. तर त्यावेळेला खूपच जवळून संबंध आला. आमच्या कॉलनीमध्ये एका लहानग्या मुलीच्या मागे एक 13 वर्षाच्या मुलीच्या मागे एक एक कोणीतरी व्यसनी माणूस होता, तो लागला होता. तर तेव्हा त्याला मारत घेऊन जाऊन मग पोलिसांनी ज्या प्रकारे त्याचं स्वागत केलं होतं गिरणीच्या पट्ट्याने किंवा अनेक प्रसंग आहेत पोलिसांच्या आयुष्यातले. पण मदतीचे जास्त आहेत. म्हणजे पोलिसांनी नेहमी मदत केली आहे आणि फार प्रेमानं वागवलं आहे मला, फार आदराने वागवलं आहे. म्हणजे अनेक किस्से आहेत मित्रा. याला जोडून मला एक प्रश्न घ्यायचा आहे. आपण मुंबईत राहतो, आपण कलाक्षेत्रात काम करतो, आपण खऱ्या अर्थानं दिवस रात्र कुठल्याही क्षणी काम करत असतो आणि त्याच्यात प्रश्न येतो सुरक्षेचा. आणि आपण सुरक्षित आहोत कारण की ते आपल्या अवतीभोवती आहेत. तर मुंबई पोलिसांविषयी तुला काय वाटतं? एकतर ज्या पद्धतीनं मुंबईची लोकसंख्या आहे, जी गर्दी आहे आणि हे सगळं असूनही आपण एकही उत्सव साजरा करायचा सोडत नाहीत. बरं असं नाही आहे की एकाच कम्युनिटीची माणसं आहेत. वेगवेगळ्या प्रांतातून आलेली, वेगवेगळ्या भाषा बोलणारी आणि वेगवेगळे उत्सव सण साजरे करणारी जमात आणि लोक इथे आहेत. त्यास प्रत्येकाच्या उत्सवाच्या वेळेला यांना बाहेर उभंच राहावं लागतं. सुरक्षिततेच्या साठी, कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी. यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य वगैरे काही उरलेलं आहे का याच्याविषयी मला शंका वाटते. कारण मी जेव्हा त्यांच्याशी बोललो तर गणेशोत्सव असेल त्यांना ड्युटीवरच राहावं लागतं, दिवाळी असेल त्यांना ड्युटीवरच राहावं लागतं, कोणी मंत्री संत्री येणार असेल ड्युटीवर राहावं लागतं. हाय अलर्ट सगळ्यात जास्त मुंबई या शहरामध्ये असतो. हे सतत ड्युटीवर. तर त्यांचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्य आहे का असा प्रश्न पडावा इतपत ते काम करत असतात. त्यामध्ये पुन्हा असं ऐकिवात येतं, मी काही त्यातला तज्ज्ञ नाही, पण अरे पोलिसांची संख्या जितकी लोकसंख्या आहे त्याच्या मानानं पोलिसांची संख्या खूप कमी आहे. त्यामुळे त्यांच्यावर आणखी तो ताण, सुरक्षा तर करायची आहे असं ते सगळं जबाबदारीचं आहे त्यांच्यावर सगळं ओझं किंवा जबाबदारी अति जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत असं म्हणता येईल. पण ते ज्या अर्थी मुंबई आपली इतकी सुरक्षित आहे त्या अर्थी ते सगळं सांभाळत आहेत खूप उत्तमरित्या. आणि ते कसं करतात ते त्यांनाच माहिती. पण आपण सुखरूप आहोत, आपण नीट आहोत याचं कारण मुंबई पोलीस आहेत, ते दक्ष आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं जे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. तर ते बऱ्याच अंशी नव्हे सर्वतोपरी करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे काय आदराची भावना आहे, प्रेम आहे त्यांच्याविषयी. या सिनेमाचं नाव मॅजिक आहे आणि आम्हाला ट्रेलरमधूनही दिसतंय की मॅजिक अत्तराभोवती ती कथा फिरत जाते.
प्रश्न थोडा असा आहे की आयुष्यात असं कुठलं मॅजिक घडलंय, तिघांनाही हाच प्रश्न असेल की असं आयुष्यात कुठलं मॅजिक घडलंय की ज्यानं आयुष्य पूर्ण बदलून गेलं, असं कुठलं मॅजिक आहे तुमच्या आयुष्यात? या क्षेत्रात येण्याचा निर्णय. अ, मला आठवतंय की मी कॉलेजमध्ये असताना विनय आपटे आमच्या कॉलेजमध्ये आले होते आणि त्यांची मुलाखत मला घ्यायची होती. तेव्हा पहिल्यांदा मी विनय आपटेंची मुलाखत घेतली आणि मी त्यांना सहज विचारलं की मला काहीतरी ह्या क्षेत्रात करायचं आहे, काय केलंयस तू आधी? म्हटलं मी असं एकांकिका स्पर्धा केल्या आहेत किंवा बालनाट्यामध्ये वगैरे कामं केलेत वगैरे. दादरला माझं ऑफिस आहे, तिकडे ये. बरं, ऑफिसचा पत्ता बित्ता आम्हाला काही माहीत नव्हता. पण मी आपलं शोधायचं कसं, एक 2 महिने त्यांचा डॅडी आय लव्ह यूचा प्रयोग होता गडकरीमध्ये. तर मी त्यांना भेटायला गेलो. मी असं लांबनं बघितलं, तू आला नाहीस मला भेटायला. मी म्हटलं की सर मला तुमचा पत्ताच माहीत नाही आहे. ते म्हणाले की शोधायचं असतो ना, शोधत आला असतं मी मिळालो असतं तुला. आता उद्यापासून ये, मी नवीन नाटक करतोय त्याच्यासाठी आहे. तो दिवस मला अजूनही आठवतो की त्याच्यानंतर माझं आयुष्य म्हणजे मी कॉलेज करून विनय काकांकडे जायचो, त्यांना असिस्ट करायचो. आणि दुसरी गोष्ट की प्रपंचच्या वेळेला जेव्हा चालू होत होती तेव्हा शिवाजी मंदिरला एक प्रयोग होता. प्रतिमाताई त्या बघायला आल्या होत्या. प्रतिमाताईंची ओळख होतीच आधी आणि प्रतिमाताईंनी सहज विचारलं की काय करतोयस तू? म्हटलं मी काहीच करत नाही, शोधतोय. मी प्रपंच नावाची सिरियल करते, तू असिस्टंट म्हणून येणार का? म्हटलं मी उद्यापासून येतो. हे 2 मॅजिक माझ्या आयुष्यातले आहेत, विनय आपटे आणि प्रतिमा कुलकर्णी. हा. तू विचारलंस की असा कुठला मोमेंट आहे की ज्यानंतर आयुष्य बदललं असं वाटलं आणि ती मोमेंट मॅजिकल वाटली. तर खरं तर मला वाटत नाही की अजून अशी मोमेंट घडली आहे माझ्या आयुष्यात की ज्याने सगळंच माझं बदललं आहे. पण मला असं वाटतं की लहानपणापासूनच आपण हळूहळू जे एक स्टेप पुढे जात असतो आयुष्यात, काही ना काहीतरी नवीन शिकत असतो. म्हणजे स्टेजवरती जेव्हा पहिल्यांदा परफॉर्म केलं होतं तेव्हाची ती मोमेंट मॅजिकल होती. किंवा त्यानंतर मला असं वाटतं पहिला जेव्हा टी व्ही शो केला, त्यानंतर चित्रपट जेव्हा पहिला केला तोही मॅजिक नावाचा, तर त्यावेळी ते मॅजिकल होतं. किंवा यावेळी फिल्मफेअरमध्ये मला डेब्यू म्हणून बेस्ट डेब्यू मिळालं, सो ती मोमेंट मॅजिकल होती. पण आय थिंक असे आयुष्यात अजून येणार आहेत मोमेंट्स आणि मला असं वाटतं आयुष्यच मॅजिकल आहे, सो असं ते घडत राहील. मला खरं सांगू का, मला वाटतं की दररोज सकाळी झोपेतून जाग येणं हे मॅजिकलच आहे. दररोज आपण उठतो, दररोज गृहीत धरतो की हो आपण उठणारच आहोत, उद्याचं प्लॅनिंग आत्ता करून ठेवूया, 1 वर्षभराचं प्लॅनिंग. पण दररोज आपण उठतो आणि हा जो निरंतर हे जे हृदय सुरू आहे आपलं, धडधड धडधड धडधड, म्हणजे आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये आपण आपला एक जो काही संयोग झाल्यानंतर ते सर्वप्रथम काय तयार होतं तर तुझ्या धडधड तयार होते. 2 हृदय धडधडत असतात एकाच शरीरामध्ये. हे किती मॅजिकल आहे. मी माझ्या आईच्या गर्भात आलो आणि त्यानंतर माझ्या आईनं माझं जसं संगोपन केलं, सांभाळ केला, किती मॅजिकल आहे. मला जी मित्रमंडळी भेटली, मला जे शिक्षक भेटले, हे किती मॅजिकल आहे. मला शांताबाई शेळक्यांपासून ते पुलंपासून ते ढसाळांपासून ते ग्रेसांपासून ते गदिमांपासून ते साहिर शैलेंद्र आनंदबक्षी मजरू गुलजार यांचे शब्द हे किती मॅजिकल आहेत. ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा किती मॅजिकल आहे. आपण ह्या डोळ्यांनी जे आपल्याला पाहता येतात रंग ते किती मॅजिकल आहे. संगीत जे आपण ऐकतो, पाऊस जो आपल्या अंगावर पडतो, पाऊस तयार होतो, ढग वरती जातात काय येतात काय आहे, त्याच्यामागे विज्ञान खूप आहे. पण तरी काय हे मॅजिक, ही सृष्टीच मॅजिकल आहे. आणि आपण आपल्या आधीची लोक येऊन गेली, आली गेली, नंतरची आली, आपण पण आहोत, जाऊ निघून, आणखी येतील जातील. हे मॅजिक सर्वत्र सतत होतच राहणार आहे. हे किती मॅजिकल आहे. हे निरंतर चालू असणारं चक्र, ही पृथ्वी फिरते सूर्याभोवती आणि तो सूर्य दररोज, म्हणजे तो हे काय मॅजिकल आहे. गोष्टी सुचणं हे किती मॅजिकल आहे. सगळंच. आणि मला असं वाटतं की तुझं बोलण्याची कविता होणं ते सुद्धा तितकंच मॅजिकल आहे. रवी सर, तुमच्याकडे येईन. प्रश्न थोडा वेगळा आहे. एक मालिका खूप हिट होते, पण आत्ता एक नव्यानं असं झालं की तुमचीच दुसरी मालिका, जिचं नाव आहे संसार माझा रेखीत आहे, असं खूप
कमी वेळा होतं की एक मालिका महिन्याभरातच इतक्या उंचीवरती जाते किंवा त्यातला एखादा सीन व्हायरल, आजच्या काळात आपण व्हायरल म्हणतो, किंवा त्याच्यावरती प्रेक्षक आपले प्रतिक्रिया देतात, मग त्या पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील. हे एक दिग्दर्शक म्हणून याच्याकडे कसं बघता, त्या प्रतिक्रियांकडे सुद्धा आणि त्यातनं निर्माण होणाऱ्या ट्रोलिंगकडे सुद्धा? मला वाटतं की दिग्दर्शक म्हणून मी माझं काम करत राहावं. ट्रोलिंग करणारे ट्रोलिंग करतील, कॉम्प्लिमेंट देणारे ते पण देतील, आणि त्याच्याकडे जर लक्ष देत राहिलो तर मी दिग्दर्शन कधीच करू शकणार नाही. सो आपला फोकस पूर्ण कारण आपल्याला डेली सोपमध्ये दर दिवसाला 13 तास शूटिंग करायला लागतं, 13-14 तास. सो त्याच्याकडे बघायला वेळच नसतो, आणि ट्रोलिंग पण कॉम्प्लिमेंटरी घेतलं पाहिजे, त्याच्यातनं आपण शिकत असतो. सो ते कळत असतं इतर लोकांकडनं की सर असं असं आलंय हो लिहून, आपलं बरं ठीक आहे आपण सुधारूया याच्यातनं. अशा तऱ्हेने आम्ही पुढे जात असतो. पण हे ट्रोलिंग तर होतंच, पण हा सीन जेव्हा शूट केला होता, तो बासुंदी पाजण्याचा असेल वगैरे, तेव्हा खरंच कॅमेराच्या मागे असं वाटलं होतं की हे इतकं काय म्हणतात, इतकं लोकांपर्यंत पोहोचेल किंवा इतकं त्याच्यावरून ट्रोलिंग होईल, असं कॅमेराच्या मागे वाटलं होतं? करताना नव्हतं वाटलं, कारण तो म्हणजे अशा अनेक मालिका आहेत आत्तापर्यंत घडलेल्या की ह्याच्यापेक्षा वाईट सीन किंवा ह्याच्यापेक्षा वेगळे प्रसंग त्याच्यामध्ये दाखवले गेलेले आहेत. हा तर अगदीच लिहिलेला, रोहिणी त्यांनी लिहिलेला हा सीन होता. पण ह्याच्यापेक्षा वाईट वाईट सीन मी बघितलेले आहेत, आणि तेव्हा आपण टी व्हीच्या समोर असायचो आणि तेव्हा म्हणायचो काय दाखवत आहे ते, आणि आज तेच होते. असं लोक आज बहुतेक मला पण म्हणत असेल काय दाखवत आहे ते. वा वा. मला असं वाटतं की याच्यापेक्षा प्रामाणिक दिग्दर्शक नसू शकतो कुठेच. जुई, जेव्हा सायकोलॉजिकल थ्रिलर येतो, सायकोलॉजिकल थ्रिलर, तेव्हा कुठेतरी तो बघताना थोडासा आपल्याला प्रश्न पडतो, थोडीशी भीती वाटते, थोडीशी उत्कंठा निर्माण होते. तुमची मुलगी काय करते मध्ये सुद्धा तसं होतं की थोडंसं मध्येच भीती वाटायची, मध्येच असं वाटायचं की पुढे काय होणार. पण खऱ्या आयुष्यात तुला भीती वाटते का अशा सगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना सुद्धा, आणि काय म्हणतात की जुई म्हणून सुद्धा? म्हणजे तू म्हणतोस त्या प्रसंगांची भीती? मला असं वाटतं की डेफिनेटली कुठेतरी, म्हणजे आता तू तुमची मुलगीचा उल्लेख केलास तर त्यामध्ये जे काही दाखवलं होतं त्यांनी, मग ते ड्रग रॅकेट असेल किंवा ज्या पद्धतीने त्या मुलीला किडनॅप केलं गेलं होतं, आणि तिचा जो काही त्यानंतरचा तिने त्यात जो काही रिव्हेंज घेतला आहे की तिला त्या किल्वरला पकडायचं होतं, मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी कुठेतरी वास्तवात घडतच असाव्यात कदाचित, आणि नसतील घडत तर खूप चांगलं आहे. पण अर्थात तेव्हा करताना मला एवढी नाही वाटायची भीती, कारण अर्थातच आपण ते कॅरेक्टर म्हणून करत असतो. पण मला आठवतं आहे की म्हणजे माझे आजी आजोबा जेव्हा त्यांनी पहिला एपिसोड बघितला होता तेव्हा ते प्रचंड घाबरलेले, आणि ते त्यांचा मला फोन आला की जुई तू नसतीस तर मी हे बघितलं नसतं. पण आय थिंक त्या मालिकेला सुद्धा भरपूर यश मिळालं. अनेक वयाचे, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जणांनी त्यांची वेळ बदलली होती जेवण्याची, की 10 वाजता लागतो शो तर ते 10 वाजता जेवायचे. खूप अटॅच झाले होते त्या गोष्टीबरोबर. पण भीती मला पर्सनली अशी नाही वाटत. किंवा इवन आता मॅजिक या फिल्ममध्ये जी गोष्ट आहे, अर्थात आता ती भयकथा नाही आहे, सायको थ्रिलर आहे, पण मला नाही वाटत भीती नाही. आपण ती कॅरेक्टर म्हणूनच त्या गोष्टीकडे बघतो आणि त्याच्या जितकं जवळ जाता येईल त्याचा प्रयत्न करतो. शेवटचा प्रश्न जितूदादासाठी आहे. या सिनेमात जसं म्हटलं की आम्हाला ट्रेलरमधून कळतंय की सिनेमा मॅजिक अत्तरभोवती फिरतोय, तर या सिनेमातलं मॅजिक अत्तर काय आहे आणि तुझ्या आयुष्यातलं अत्तर काय आहे, हे दोन्ही उत्तरं मला तुझ्याकडनं हवी आहेत. या सिनेमातलं मॅजिक अत्तर जे आहे त्या अत्तराच्या सुगंधासोबत त्याच्या जडलेल्या आठवणी आहेत, त्याचं जे भय आहे, त्याची जी भीती आहे ती त्या अत्तरात लपलेली आहे. आणि तर ते अत्तर आहे, ती भीती आणि त्याची अपराधीपणाची भावना त्याच्यामध्ये, आणि त्या अपराधीपणाच्या भावनेचा दरवळ जो आहे तो त्याला घेरून त्याच्या अवतीभोवती नाचतोय, फेर धरतोय, आणि त्याच्यातच हा माणूस गुरफटला गेलेला आहे. त्या अत्तरातून त्याची सुटका होईल की नाही होणार हे आपल्याला सिनेमातनं कळेल. माझ्या आयुष्यात अत्तराचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. मला प्रचंड आवडतं अत्तर लावायला, मला प्रचंड हौस आहे. मी
मला फार त्या काय म्हणू आपण त्याला मजमुआपासून ते अ, ऊद टोबॅको ऊदपासून ते व्हाईट ऊदपासून ते रोज किती ना मोगरा काय वाटेल ते मला प्रचंड आवड आहे अत्तरांची. कारण सुगंध अशी गोष्ट आहे, गंध सुगंध ती अशी भारलेली आहे ना, म्हणजे नकळत येणारा सुगंध तो जसं पाऊस तुम्हाला झोपेत कधी-कधी कळतं की पाऊस पडलेला आहे. पूर्वी वाडा होता तर वाड्यामध्ये झोपेत कळायचं की पाऊस म्हणजे आधी पावसाच्या आवाजाच्या आधी मातीचा गंध यायचा आणि त्या पहिल्या पावसाची इतकी वेड्यासारखी चातकासारखी वाट पाहायचो कारण अ, तो गंध किंवा उन्हाळ्यामध्ये पाणी शिंपडताना जो एक गंध हलकासा उठायचा त्या वाऱ्याच्या झुळकीपेक्षा सुद्धा त्याची आधी भूक लागायची की आसुसलेलं असायचो. ते आजही आहे. असे अनेक गंध आहेत जे आयुष्याला मनाला आठवणींना चिकटलेले आहेत आणि ते अ, असे मानगुटीवर बसलेत वेताळासारखे की ते आपण किती सोडवण्याचा प्रयत्न केला तरी ते सुटत नाहीत आणि मग त्यांना सोबतच घेऊन जायचं. त्यापैकीच एक गंध हा आता सर्वतोपरी मॅजिक या चित्रपटाचा चिकटलेला आहे. आता हे वेताळ माझ्या मानगुटीवरून आणि मला असं वाटतं अपेक्षा अशीच आहे की प्रेक्षकांनी सुद्धा चित्रपट बघितल्यानंतर त्यांच्याही मानगुटीवरून हे भूत हा गंध लवकर उतरणार नाही. तर त्यामुळे 1 जानेवारीला त्यांनी चित्रपटगृहात जाऊन जर पाहिला चित्रपट, मला खात्री आहे की त्यांना चित्रपट आवडेल आणि जर आवडला तर सगळ्यांना सांगा. नाही आवडला तरी आमच्यापर्यंत पोहोचवा. पण एक प्रयत्न आहे वेगळा. बघा तुम्हाला काय वाटतंय. पण चुकवू नका. सिनेमागृहात जाऊन मॅजिक बघा 1 जानेवारीपासून. धन्यवाद तुम्हा तिघांचेही. तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या काय म्हणतात इतक्या सुगंधी गप्पा आपल्या रंगल्या. 1 जानेवारीला मॅजिक येतोय, त्यामुळे प्रेक्षकांनाही आवाहन आहे की सिनेमागृहात जाऊन हा सिनेमा बघा. धन्यवाद.